नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। तर नाशिक मनपा भरती 2025 ज्याची खूप दिवसापासून आपण वाट पाहत आहोत, ज्याचे अपडेटवर अपडेट येत आहे आणि जाहिरात काही यायचं नावच नाही घेते, तर त्याची पुन्हा एकदा अपडेट जे आहे तर ते मित्रांनो तुमच्यापर्यंत आलेली आहे। तर याची जाहिरात कधी येणार आहे हे त्यांचं सांगणं आहे, कोणती पदं असणार आहे हे आपल्याला कळत आहे आणि परीक्षा कोण होणार, तर या सगळ्या बाबी ज्या आहेत तर ते आपल्याला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे। म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि सर्व सिव्हिल साठी डायरेक्ट रिक्रुटमेंट एक्झाम्सची आपली लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच तीही अत्यंत कमी प्राइस मध्ये आपण लॉन्च केलेली, त्यासोबतच भूमी अभिलेखची जी संपूर्ण तयारी करून घेण्याची बॅच आहे ती फक्त आपण 500 रुपये जे आहेत तर ती इथं लॉन्च केलेली आहे। त्यासोबतच यांच्या टेस्ट सिरीज देखील पुणे आणि भूमी अभिलेखच्या आपण इथं लॉन्च केलेले आहेत। बघा, पालिकेत 309 पदांसाठी पदभरती त्यांनी कधी टेंटेटिव्ह डेट सांगितलेली दिवाळीनंतर, परंतु मित्रांनो दिवाळीनंतर काय आहे, मागे चंद्रकांत पाटील जे आहेत तर ते मंत्री आहेत, तर त्यांनी असं सांगितलं होतं की दिवाळीनंतर लगेच 2 दिवसात आम्ही आचारसंहिता लावतोय। तर नेमकं दिवाळीनंतर हे म्हणताय, पण नेमकी आचारसंहिता यायला नको त्याच्या आधी, नाहीतर ही जाहिरात येणार नाही। ही जाहिरात लवकरात लवकर येणं हे फार गरजेचं आहे, नाहीतर आचारसंहितेत गेली तर डायरेक्ट पुढच्या वर्षीच आपल्याला ही जाहिरात जी आहे तर ते बघायला मिळणार आहे। म्हणजे या जाहिरातीसाठी आपल्याला थोडे प्रयत्न पण करावे लागतील। बघा, कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर 309 पदांची भरती करण्यासाठी टीसीएस सोबत करारानुसार कारवाई सुरू केली असून दिवाळीनंतर भरती प्रक्रिया होईल अशी माहिती प्रशासन उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर यांनी दिलेली आहे। म्हणजे परीक्षा कोण घेणार याचं उत्तर मिळाले आहे टीसीएस। किती पद असणार, 309 जागा ज्या आहेत तर ते इथं आपल्याला पाहायला मिळणार आहेत। बघा, महानगरपालिकेचा 7072 पदांचा पहिला आकृतीबंध मंजूर असून 3500 पद विविध कारणांमुळे रिक्त झाली आहेत। कोरोनात वैद्यकीय आरोग्य अग्निशमन विभागातील 706 पदांच्या भरतीला मंजुरी दिली। भरतीसाठी टीसीएस सोबत करार करण्यात आला, परंतु आस्थापना खर्च हा 35% जास्त असल्याने त्यांना ते करता आलं नाही। तर आता टोटल जी काही रिक्त पद आहेत तर त्यांच्यापैकी काही पदांना इथं मंजुरी मिळालेली आहे। अग्निशमन विभागातील तसेच अभियंता संवर्गातील पदांच्या पदभरतीसाठी बिंदू नामावलीचा प्रस्ताव 2 विभागीय आयुक्तांच्या कार्यालयांना दिला आहे। आठवड्याभरात या प्रस्तावांना मंजुरी मिळण्याची शक्यता असल्याने नोकर भरती प्रक्रियेला वेग जो आहे तर तो आलेला आहे। कोणते पद असतील आणि किती पद असतील, टोटल जर पद पाहिली ही संवर्गाची 509 पद ही रिक्त आहेत, हे जेवढी दिसत आहेत त्याच्यापैकी फक्त 346 पद ही भरली जातील। त्याच्यामध्ये उप अभियंता मेकॅनिकलची 12 पद रिक्त आहेत पण 3च भरले जातील। उप अभियंता विद्युत 8 पद रिक्त आहेत, 2च पद भरले जातील। सहाय्यक अभियंता वाहतूक 2 पद रिक्त आहेत, 1च पद भरलं जाईल। कनिष्ठ अभियंता सिव्हिल 46 पद, सगळ्यात जास्त जेई सिव्हिलच्या जागा, सहाय्यक अभियंता विद्युतच्या 3 जागा, कनिष्ठ अभियंता विद्युतच्या 7 जागा, सहाय्यक अभियंता स्थापत्य तर 21 जागा। बघा, सिव्हिल वाल्यांसाठी इथं जेई सिव्हिल आणि एसीएच्या या चांगल्या जागा। त्याच्यानंतर यांत्रिकी मेकॅनिकल वाल्यांना 4 जागा। कनिष्ठ अभियंता म्हणजे जेई मेकॅनिकलच्या इथं 9 जागा पाहायला मिळतात। जेई वाहतूकच्या 3 जागा। त्याच्यानंतर सहाय्यक कनिष्ठ अभियंता सीएच्या इथं 32 जागा, म्हणजे सिव्हिल वाल्यांसाठी इथं चांगली संधी पाहायला मिळते, ही 1 2 या 3। त्याच्यानंतर सहाय्यक कनिष्ठ अभियंता विद्युत या 5। आता पुढच्या ज्या आहेत तर त्या कुठल्या आहेत मित्रांनो, अग्निशमन विभागातील 3 जागा, स्टेशन ऑफिसर सब ऑफिसरच्या 9 जागा आणि फायरमॅन अग्निशमनच्या 198 जागा। एवढ्या सगळ्या जागांसाठी जे आहेत तर ते येणाऱ्या कालावधीत भरती होणार आहे। आपण नुकतंच पाहिलं होतं की 246 पदांची तर नुकतीच हीच भरती जी आहे तर ती होणार आहे। आणि या फायरमॅन पदासाठी, नाशिक फायरमॅन पदासाठी महाराष्ट्रातून एकमेव बॅच आहे की ज्याच्यामध्ये टेक्निकल नॉन टेक्निकल अशा दोन्ही बाबी तुम्हाला इन्क्लूड बघायला मिळणार आहे। तर ही इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर ही बॅच महाराष्ट्रातून एकमेव बॅच ही लॉन्च केलेली आहे। 140 हे टेक्निकलची पदं जी आहेत तर ते पाहायला मिळणार आहेत। बाकी आता किती पदं कमी जास्त होतात तर ते जेव्हा ऍडव्हर्टाइजमेंट येईल तर त्याच वेळी आपल्याला कळणार आहे। वेगवेगळी आकडेवारी जी आहे तर ते आपल्या समोर इथं येताना दिसते आहे। आता याचा एक्झाम पॅटर्न जो आहे तर तो 60-40 चा असू शकतो किंवा 40-60 चा असू शकतो। हा बीएमसी जेई सारखा असू शकतो किंवा पीएमसी जेई सारखा जो आहे तर तो आपल्याला इथं पॅटर्न जो आहे तर तो पाहायला मिळणार आहे। त्याच्यानंतर जे चालक यंत्र चालक जे आहेत तर त्याच्यासाठी ही पात्रता आहे, त्याच्यावर ऑलरेडी व्हिडिओ घेतलेले ते तुम्ही पाहू शकतात। त्याच्यानंतर फायरमॅन साठी जे आहे तर ती ही पात्रता आपल्याला इथे पाहायला मिळते, 10वी पास पाहिजे आणि अग्निशमनचा तुमचा कोर्स जो आहे तर तो कंप्लीट पाहिजे। तर जाहिरात जी आहे तर ती दिवाळीनंतर येऊ शकते, पण त्याला महत्त्वाचं कारण म्हणजे काय की लगेच आचारसंहिता जाहीर व्हायला नको। जर आचारसंहितेत अडकली तर आपल्याला मात्र ही जाहिरातीसाठी थोडा वेट जो आहे तर तो करावा लागू शकतो। पण मला असं वाटतं की जाहिरात येऊन लागेल आणि त्याच्यानंतरच आचारसंहिता जी आहे तर ती लागेल। पण नाशिकमध्ये नुकतेच काही चेंजेस झाले, आयएस ऑफिसर चेंज झाले, बाकी काही चेंजेस कुंभमेळ्याचे जे आहेत तर तुमचे पिंपरी चिंचवडचे आयुक्त आलेले, तर असे काही चेंजेस होत आहेत। तर आयुक्तांच्या चेंजेसमुळे पुन्हा आता वेळ लागायला नको, तरी आपण आशा जी आहे तर ते करूया। बघा,
सिव्हिल ॲस्पायरंटसाठी एक सर्वात मोठी अनाउन्समेंट आपण केलेली आहे की महाराष्ट्रात प्रथमच क्विक रिव्हिजन क्रॅश कोर्स आपण लॉन्च केलेला आहे. युट्यूबवर असणार आहे. डेली 9 वाजता अंकित सर तुम्हाला लाईव्ह फॉर्मॅटमध्ये घेतील. याचं वैशिष्ट्य म्हणजे की याच्यात प्रश्न नाही आहेत मित्रांनो. नाहीतर काय होतं, जनरली आपण रिव्हिजन सेशन घेतो ते प्रश्नांच्या माध्यमातून घेतो. प्रश्न तर तुमचे लय झाले असतील. हे जे सेशन असणार आहे हे पूर्णतः तुमचं थिअरीचं सेशन असणार आहे. एकदम क्रॅश कोर्स पद्धतीने होणार आहे आणि हे फ्री टाईपचं आहे मित्रांनो. हे फ्री आहे. तुम्ही म्हणतात दरवेळी तुम्ही कोर्स आणतात, तर मित्रांनो हे तुमच्यासाठी आता फ्री मध्ये क्वालिटी कंटेंट जे आपण ऍपवर देतो त्याच पद्धतीचं कंटेंट तुम्हाला इथं पाहायला मिळणार आहे. म्हणून युट्यूबला तुम्ही हे नक्की बघा. डेली लाईव्ह स्वरूपात तुम्ही बघत चला. त्याच्यानंतर सर्व लेक्चरच्या PDF असतील, व्हिडिओज असतील, हे सिस्टमॅटिकली फोल्डर वाईज देखील इग्नाइट अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवर अरेंज केले जातील. इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन तुम्ही इथं डाउनलोड करून ठेवा. काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही यांना जे आहेत तर ते कॉल इथं करू शकतात. त्यासोबतच भूमी अभिलेखच्या आणि बघा ही सिरीज कालच जे आहेत तर ते सॉन्ग पासून सुरुवात झालेली क्विक रिव्हिजन क्रॅश कोर्स, तर अंकित सर यांनी घेतलेले भूमी अभिलेखची पण सिरीज सुरू आहे युट्यूबवर, ते तुम्ही अवश्य पाहू शकतात. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.